तर हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आकाश बनकर. आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आपल्या चॅलेंजचा दिवस आहे 8वा 2 lakhs in 90 days मधला. तर आता आपण मॉर्निंगला स्टार्ट करतो. 11 वाजता गाडी काढली भाऊ, आता 10:30 पर्यंत. तर आता बघूया, आपण उबरचा रिचार्ज केला आहे 120चा, सॉरी 149चा. तर आता आणि ओलाचा रिचार्ज कारातील भावानी केलेला त्यासाठी. तर दोघांचे रिचार्ज सामदेगावमध्ये हाफ ऑफ डिवाइड होतात. तलेगावला 272 तर नको. तर ठीक आहे, आता इथं बघूया. आपला ट्रिप तर लागत होती उबरची एक, पण ती तळेगावची होती, त्या साईडला मला जाऊन सकाळी नको जायला. त्यामुळे आता इथं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. आता सध्या तर ओला उबर रॅपिडो तिकीट ऑनलाईन जाऊया आणि बघूया पहिली ट्रिप कुठं लागते. पहिली ट्रिप भेटली आपल्याला, ओलाकडनं घेतली आहे. उबरला ट्रिप येत होत्या पण सगळी पुन्हा रेट एकदम कमी दाखवत होता. पर किलोमीटर समजा 15 रुपयांनी 14 रुपयांनी असा रेट दाखवत होता. हे 11च्या नंतर काय माहिती, म्हणून मी उबरकडनं एक्सेप्ट नाही केले. आणि आता रॅपिडोला पण पडते, पण ओलाचे एक्सेप्ट केले तर रॅपिडोला ऑफलाईन जातो. तर ओलावर 10 किलोमीटरचे 236 आहे दिले चांगले, म्हणून म्हणलं ठीक आहे. तर बघू आता कस्टमरला जाऊन पिकअप करूया. वाकडचा ब्रिज 29 ही ओलाकडनं ट्रिप होती. काय माहित का, आपण आपल्याला तिथं 235 दाखवलेलं आहे, इथं आलं 173 दाखवलं कस्टमरला. तसं का हे ह्याच्या अगोदर पण ओलामध्ये असं झालंय माझ्यासोबत, आणि माझ्यासोबत खूप जणांसोबत झालंय. पण ठीक आहे, आता काय मी कस्टमरला विचारलं सर मला बुक करता किती दाखवलं, तो पण मला 173. मग काय बोलू शकलो नाही मी पुढं. म्हणलं ठीक आहे सर करा ते. त्यानंतर कस्टमरला पण जर खरं बोलला असा कस्टमर जर बोललो सर हा सर 230 तरी करा, पण काय कस्टमर स्वतः बोलला 173 आहे. जरा मॅसेज येत आपण ट्रिप जेव्हा एंड करतो त्यांना पण बिल जातं, तर तो पण मला 173. म्हणलं ठीक आहे ठीक आहे जाऊ द्या. आता बघूया, इथं पुढची ट्रिप लागली ओलाची. एरोडाला टॉप करायचं आहे, 300 प्लस काय ते दाखवलेले. तर आपण जाऊया कस्टमरला पिकअप करायला. OTP काय आहे? 1 मिनिट. शेवटच्या ट्रिपला 338 भेटलेत. आता इथनं बघा पुढची ट्रिप कुठं लागते. पुढची ट्रिप लागली इथनं एरोड ऑफ करू, परत पिंपरी कॉलनीचीच लागली म्हणून एक्सेप्ट केली. तर जाऊया 250 रुपये काय दाखवलं. OTP काय होता? 6053. तर या ट्रिपचे 259 भेटलेत आपल्याला. आणि पुढची ट्रिप पण लागली उंद्रीला ड्रॉप करायचं आहे, आणि 400 प्लस काय ते दाखवले तर एक्सेप्ट केले. म्हटलं चला निघूया. 3 मिनिटाच्या अंतरावरच आहे, PCMC मेट्रोच्या इथे. तर बघूया जाऊया. आणि आपले ओव्हरऑल 750 प्लस काहीतरी झालेत, आणि ही ट्रिप कंप्लीट केला 1200 काहीतरी होते. ही ट्रिप ड्रॉप केली आहे. 488 आपल्याला भेटलेत, बघू शकता. आता इथं बघूया पुढची ट्रिप कुठे लागते. तासभर लागला मला याला. ट्रॅफिक आज काय पुण्यामध्ये कुठे ट्रॅफिक नाही जास्त, दिवसभर मला कुठे ट्रॅफिक पण लागलं नाही आहे. आता इथं बघू, एक कॅम्पची ट्रिप लागलेली पण 150 रुपये मला जाऊ दे. इथं मोठी ट्रिप बघूया कुठं तरी, तर बरं पडा आपला टार्गेट. ट्रिप पण लागली आहे औंधा ड्रॉप करायचे 300 प्लस काहीतरी आहे. तर म्हटलं चला बरं झालं 300ची ऑर्डर, 300ची ट्रिप भेटली, आपले 1500 कंप्लीट होतील. अजून रात्रीपर्यंत 1500 करूयात. तर बघूया जाऊया कस्टमर. केले 325 रुपये भेटलेत. इथं बघूया पुढची ट्रिप पुढे लागते. पुढची ट्रिप पण लागली आहे. आठवड्याला काय ड्रॉप करायचं आहे. तर 300 प्लसच आहे, 320 का किती. तर वेस्टर्न मॉलपासून आहे. आणि बरं झालं मग तिथं जायचं होतं, म्हटलं जाऊन जेवण वगैरे करत घराजवळ. तर बघूया कस्टमर कुठं थांबले. शेवटची ड्रॉप केली, त्याचे 328 रुपीज आपल्याला भेटले. 328 ॲड करूया. 189 म्हणजे 1900 रुपये झाले समजा. तर अजून आपल्याला 1000 रुपये तरी 1200 रुपये तरी करायचे. तर ठीक आहे बघा किती वेळ लागतं आहे. गाडी आपली सकाळपासून 123 किलोमीटर चालली आहे. ते 200 किलोमीटरच्या अगोदरच आपला निघून जाईल. बघूया काय होतं. तर इथनं ट्रिप तर लागत होत्या छोट्या छोट्या, पण बघू आता 5 वाजलेत. घरी जाऊन जेवण वगैरे करेल किंवा इथं थोडं बाहेर करून म्हणाय का आपण ऑनलाईन जाऊया. आणि आता कसं ट्रॅफिक वाढणार आहे, आता सगळं ऑफिस सुटायचं वगैरे टाईम येईल, त्यामुळे ट्रॅफिक वाढणार, रेट पण थोडाफार चांगला भेटेल. बघूया, फक्त मोठमोठी ट्रिप घेऊया, 400 प्लस किंवा 350 प्लसचे घेतले तर बरं होईल. पुढची ट्रिप लागली आपल्याला हे भाकड बस स्टॉप जे आहे
त्याच्या बॅक साईडला सर्व्हिस रोडवरनं पिकअप आहे. तर कोरेगाव पार्कला थोडा 450 रुपये आपल्याला दिसलेले. तर बघू ड्रॉप केला किती होतं ते, कारण कधी कधी वॉलेटमध्ये पण ॲड होतात रॅपिडोचे काही जे एक्स्ट्रा रिचार्जचे वगैरे पैसे असतात किंवा कॅशबॅक वगैरे असतो तो ॲड होतो. त्यामुळं आपल्याला अशी पूर्ण अमाऊंट भेटत नाही. कस्टमरला कमी दाखवतं पण आपल्याला जास्त, आपल्याला ते बाकीचे पैसे ॲड होतात वॉलेटमध्ये. तरी बघूया आता, जाऊया कस्टमरच्या लोकेशनवर. ठीक. तर शेवटचे ड्रॉप केली त्याचे आपल्याला 424 रुपये भेटलेत. 450 असलेले पण काय माहिती 424 खाते ते अगोदर मी ड्रॉप केलं त्यामुळं काय माहीत नाही, पण ठीक आहे 424 भेटलेत. तर ओव्हरऑल सकाळपासून आपलं हे प्लस केलं 424, टोटल 2300ची अर्निंग झाली आहे. बघूया अजून 500 रुपयाची ट्रिप भेटली तर चांगलं आहे, किंवा 400 रुपयाची तरी. तर बघू रॅपिडो लागतात तर लोकलला लागतं ते. आपण आता पिंपरी चिंचवडच्या साईडची बघूया. 8 वाजले म्हणजे 9-9:30 आपण कोरेगाव पार्कमधून परत 400 प्लसची काहीतरी ट्रिप लागली आहे. निगडीला ड्रॉप करायचं, घराजवळची लोकेशन टाकलेली, कुठून टाकलं तर आले. तर जाऊ कस्टमरच्या लोकेशनवर. तर आलं सिग्नलवर पोचलो इथं कोरेगाव पार्कच्या. तर कॅन्सल नाही केली पाहिजे, बघू काय होते. कस्टमरला एकदा फोन लावला. चेक इन 7239. भूषण काय म्हणते त्याचं बजेट किती? तर शेवटची ट्रिप ड्रॉप केली आपण. 412 रुपये आपले झालेत, म्हणजे 412 भेटले त्याचे. तर टोटल आपण करूया आपलं 412, टोटल 2729 रुपये आपली आजची अर्निंग झाली आहे टोटल. तर आता वाजले 9:30. तर बघू शकता 9:30 वाजलेत. तर आपण जाऊया घरी, कारण मग आपण लवकर जाऊ आणि उद्या लवकर स्टार्ट करा. भाऊ लवकर आला तर, कारण भावावर डिपेंड आहे. बाकी जेवण वगैरे मी आता एवढं मेसवरच खात होतो, कारण थोडा टायमिंगचा प्रॉब्लेम झाला, पण माझा पाय फ्रॅक्चर होता त्यामुळं. तर उद्या असं रेग्युलर सगळं आपलं जसं आधीचं सिस्टम होतं ते चालू करणार आहे. तर बघूया काय होतं. आता आधी घरी जातो, घरी गेला मग बघूया आपल्या दिवस 8व्यामध्ये आतापर्यंत आपली अर्निंग किती झाली. तर ठीक आहे मित्रांनो, आपण आता आलो आहे घरी आणि ओव्हरऑल आपल्या आजची अर्निंग बघूया. तर आज आपला चॅलेंजचा डे 8 आहे, म्हणजे 8वा दिवस. तर 7व्या दिवसपर्यंत आपली टोटल अर्निंग झाली ती 14,162 रुपये. आणि आज आपण टोटल अर्निंग केली 2,729. त्यातला मायनस मी CNG करतो आजचा 600 रुपयाचा. गाडी माझी टोटल 172 किलोमीटर चालली आहे. मायनस CNG केला 2,129 रुपये आपले प्लस होता ते, म्हणजे 2,129 रुपये आजची आपली अर्निंग उरती आहे. त्यातनं मी प्लस करतो आपले डे 7परचे 14,162. तर टोटल दिवस 8व्यापर्यंत आपली अर्निंग झाली आहे 16,291 रुपये. तर ठीक आहे मित्रांनो, आपला आजचा दिवस इथं एंड झाला आहे. उद्या मी आता आज काय माहिती मॉर्निंगला ट्रॅफिक पण नव्हतं लागलं, फक्त नाईटला थोडं 6च्या नंतर लागलेलं वाकडला साईडला वगैरे. तरी रोजच्या मनाने ट्रॅफिक एवढं नव्हतं. तर उद्याचा दिवस कसा जातो उद्या ट्राय करेल मी. जसं आज 21ची अर्निंग झाली, तर उद्या माझा प्रयत्न असेल की 2500ची अर्निंग करायची, कारण तसं आज लवकर झाली आहे. आता 10:33 झालेत. तर बघू शकता, पण मी लवकरच आलतो. माझ्या मते मी 9:30 वाजता आलतो घरपर्यंत. फक्त थोडा बाहेर नाश्ता वगैरे म्हणजे जेवण वगैरे केलं आणि मग आलो घरी. कारण म्हटलं आता घरी जाणार, भावाची तयारी नाही झाली म्हणून गेलो. CNG वगैरे पण भरून आलो, टाकी फुल केली, म्हणजे त्या डायरेक्ट कामाला निघता येईल म्हणून थोडाफार टाईम झाला आहे. बाकी आपण सकाळी 11 गाडी काढलेली, 10 वाजेपर्यंत. आज 9:15 काम केलं, तर म्हणजे तेच की 11 तास 11.5 तास आपण काम केलं आहे. ठीक आहे, चालतं आहे तेवढं 11.5 तासामध्ये 2100 रुपये अर्निंग ठीक आहे. बाकी बघूया, आपली इंटरसिटी वगैरे पण अजून पडत नाही आहे. ट्रिप जर पडल्या तर चांगलं आहे. इंटरसिटीमध्ये थोडं अर्निंग आपली, म्हणजे तिथं आपल्या सिटीमध्ये 2100 किंवा 2200 का 2300 रुपये आपली जर सिटीमध्ये अर्निंग होत असेल, तर इंटरसिटीमध्ये हेच की जास्तीत जास्त तुमचे 2800 किंवा 3,000 पकडा. 2800 ते 3,032 बस. यामध्ये तुमची अमाऊंट भेटली. जर रिटर्नची ट्रिप भेटली तर, जसं लास्ट टाइम आपण जी होतं रिटर्नची ट्रिप आपल्याला दुसऱ्या दिवशी भेटली, त्यामुळं कालचा आपला व्हिडिओ पण नव्हता आला. तर हेच इश्यू असतो की, आणि आत पण गॅरंटी इंटरसिटीमध्ये की तुम्हाला रिटर्नची ट्रिप त्याच टायमिंगला भेटेल.
तर असा पण प्रॉब्लेम होतात. त्यामुळे जर कोणी एकटा माणूस असं करणार तर त्यासाठी काय प्रॉब्लेम नाही आहे. कारण तो जर विचार करतो तर रात्री जरी मी रिकामाला असतो तर माझं फक्त 600-700 लॉस झाला असं भाव कामाला गेला तर 2000 प्रॉफिट झालं असतं. पण ठीक आहे, असू द्या. आता आपल्याला कळलं, एक्सपिरियन्स वगैरे घेतला की कसं असतं काय असतं. त्यामुळं इंटरसिटी जे आपण कोणी ट्रिप घेतो त्यांनी थोडा विचार करून घ्या. कारण 10चा जर रिटर्न नाही आला तर जर तुम्ही एकटा असाल तर तुम्हाला काय लॉस नाही, तुम्ही तिथे झोपून वगैरे रात्र काढून सकाळपर्यंत येऊ शकता. पण जर 2 जण चालू असेल तर त्यांना प्रॉब्लेम आहे. तर ठीक आहे, आता ते इथं संपवूया आपण आणि भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला माझा हा चॅलेंज आवडला असेल, जर तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही डायरेक्ट मला कमेंटमध्ये करू शकता किंवा माझी इंस्टाग्रामची आयडी मेन्शन केली आहे त्याच्यावर तुम्ही मला डायरेक्टली मेसेज करू शकता. मी नक्की रिप्लाय देईल. आणि आजची अर्निंग आवडली असेल तर नक्की माझ्या या व्हिडिओला लाईक द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.